पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासह पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। चौकशी करणारे 6 पैकी 5 सदस्य पुण्यातले आहेत। अजित पवार पदावर असताना निपक्षपाती चौकशी कशी होणार असा सवाल अंजली दमानिया यांनी केला। शीतल तेजवानींना खरेदी खतावर सही करण्याचे अधिकार नाहीत, करार रद्द करण्याचे अधिकार पार्थ पवार मीडिया कंपनीकडे नाहीत असं दमानिया म्हणाल्या। कायद्यानं हा व्यवहार रद्द करता येणार नाही, सिव्हिल कोर्टात जाऊनच सरकार व्यवहार रद्द करू शकतं असं दमानिया म्हणाल्या। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेली भाजपची एकाती सत्ता उलथवून टाकण्याच्या हेतूने दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। भाजपला रोखण्याकरता युती करण्याबाबत दोन्ही गटाच्या शहराध्यक्षांनी देखील सहमती दर्शवली आहे। त्यामुळे भाजपला रोखण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेळली गेलेली ही राजकीय खेळी यशस्वी होते का हे पाहायचं। येणाऱ्या 2 डिसेंबरला फुलंब्री नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे। फुलंब्री नगर परिषदेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशीच लढत असणार आहे। चहाची टपरी, पानटपरी इतर ठिकाणी सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा आहे। कोल्हापुरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांची युती झाली आहे। चंदगड नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची घोषणा केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सोलापुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसलाय। भाजपनं हा धक्का दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंडियाल, माजी नगरसेवक कुमुद अंकाराम, विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैची यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मावळात पुन्हा एकदा राजकीय समीकरणांचा खेळ रंगला असून महायुतीचा मावळ पॅटर्न कायम ठेवण्यात आलाय। लोणावळा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर तळेगाव दाभाडे भाजपकडे अशा या राजकीय समीकरणावर शिक्कामोर्तब झालं। एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महायुतीची शक्यता आमदार अमोल पाटलांनी फेटाळून लावली। राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप किंवा शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा कोणताही विचार करण्याचा प्रश्न येत नाही असं आमदार अमोल पाटील म्हणाले। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला। चेकपोस्ट, मतमोजणी कक्ष, स्ट्रॉंग रूम, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा पक्ष याची पाहणी केली जाणार आहे। आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली। एकनाथ खडसे हे नेहमी सोयीची युती करतात। लोकसभेला त्यांनी भाजपचा प्रचार केला आणि आता म्हणतात भाजप नको, त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही असा घणाघात चव्हाण यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही स्थानिक पदाधिकारी अजित पवार पक्षाचे नेते माणिकराव ठाकरे यांच्या भेटीला गेले। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। बैठकीदरम्यान स्थानिक राजकीय घडामोडी, निवडणुकांची रणनीती यावर चर्चा झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात बैठका होणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। भुसावळमध्ये शिवसेना उबाठा पक्षाचा मेळावा पार पडला। मेळाव्यामध्ये पक्षाच्या धोरणांवर, संघटनात्मक बांधणीवर आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। राज्यातील सधन महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेवर असलेली भाजपची एकाती सत्ता उलथवून टाकण्याच्या हेतूने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित झालेलं आहे। भाजपला रोखण्याकरता युती करण्याबाबत दोन्ही गटाच्या शहराध्यक्षांनी देखील सहमती दर्शवली आहे। त्यामुळे भाजपला रोखण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र आलाय। आता ही खेळी यशस्वी होते का हे बघावं लागेल। दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या होणाऱ्या अशा राजकीय युतीचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही असं सांगत भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर मिश्किल टिप्पणी केली। आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा 2 सुद्धा झाली त्यावेळेला पण केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केवळ 2च नगरसेवक तिथे
आणि काही खूप कमी बोटावर मोजण्या एवढे किंवा 5% कार्यकर्ते हे आदरणीय पवारसाहेबांना जॉईन झाले. परंतु आज आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा जर एकत्र येत असतील तर यापेक्षा चांगली बाब नाही. म्हणजे अतिशय स्वागतार्ह आहे. आम्हाला सर्वांना तो आनंद आहे. जागा वाटपाच्या याच्यामध्ये आमचा कुठलाही संघर्ष होणार नाही, पण अजितदादांच्या पक्षाला आमच्या सोबत घ्यायचा हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा असेल. माननीय साहेब असतील, ताई असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, हा जो निर्णय आम्हाला देतील, जो आदेश देतील, त्या आदेशाचं पालन आमच्याकडून केलं जाईल. पण जागा वाटपामध्ये कुठलाही इथं वाद होणार नाही याची आम्हाला शाश्वती आहे. दरम्यान भाजपचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याचं स्वागत केलंय असं म्हणत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना आव्हान दिलंय. दुसरा एक महत्त्वाचा पेच आहे. पेच म्हणण्यापेक्षा राजकीय खेळी म्हणावं लागेल की जे राष्ट्रवादी अजित पवार गट तुमच्यासोबत सत्तेत होता, स्वबळाच्या तुमच्या नाऱ्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची भाषा करतायत. अर्थात ते तुम्हाला रोखण्यासाठी, म्हणजे भाजपला रोखण्यासाठी हे राजकीय खेळी दिसते आहे. तसं एकंदरीत दिसत नाही आणि जरी असेल तरी भारतीय जनता पार्टीवर कसलाही परिणाम होणार नाही. कारण आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 128च्या 128 जागाची पूर्ण तयारी आहे. आमचे बूथ प्रमुखापर्यंत, पेश प्रमुखापर्यंतची पूर्ण तयारी झाली. उमेदवारही आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे आणि जर असं काही कुणी एकत्र येत असेल तर निश्चितच त्याला भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्ते हे सक्षम आहेत. पण मग असं एकत्र यावं लागतं निवडणुकीच्या तोंडावर त्यांना. ही प्रत्येक पक्षाची स्ट्रॅटेजी असते आणि त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे प्रत्येकजण इलेक्शन जसं आज आता आरक्षण डिक्लेअर झालेले आहेत. आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष हा स्ट्रॅटेजी वेगवेगळी करू शकतो आणि त्याप्रमाणे त्यांनी केली असेल तर त्याचं स्वागतच आहे. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. जेजुरी नगर परिषदेमध्ये सुद्धा दोन्ही पवार एकत्र लढण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून चर्चा सुरू आहे. जेजुरी नगर परिषदेमध्ये 20 जागा आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन त्या लढणार आहे असं कळतं आहे. पिंपरी चिंचवड पाठोपाठ जेजुरीमधून सुद्धा 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा. दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ जो स्फोट झाला त्यामध्ये आता नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. कारमध्ये स्फोट होतानाचं हे नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे. सोमवारी संध्याकाळी 6:52 लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ हा स्फोट झाला होता. एक मूव्हिंग कार, एक चालत्या गाडीमध्ये हा स्फोट घडला होता आणि त्या स्फोटाचं नवीन सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. स्फोटात वापरलेली पांढरी i20 कार हिचं सीसीटीव्ही फुटेज आपण स्क्रीनवर बघतोय. हे नवीन सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. कशा प्रकारे हा ब्लास्ट घडण्यात आला याचा काही उलगडा या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येतोय का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही कार नेमकी कुठून कुठल्या रस्त्यांवरून पास झाली याचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यामधून लक्षात येतंय किती मोठ्या पद्धतीचा हा स्फोट घडून आला. गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिथे लोकांची गर्दी होती आणि तिथे हा स्फोट घडून आणण्यात आला. याच संदर्भात आपण बोलूयात, अधिकचं माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, या प्रकरणामध्ये आता नवीन सीसीटीव्ही फुटेज आलंय, काय आणखी महत्त्वाचे खुलासे होत आहेत? बरोबर, या संदर्भात जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं हा लाल किल्ल्याच्या मेट्रो गेट क्रमांक 1च्या जवळ हा स्फोट झाला होता आणि त्याचा नवीन सीसीटीव्ही फुटेज पुढे आलेला आहे. त्यामध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः ज्या पद्धतीने ही घडामोड घडलेली आहे आणि यामध्ये किती भयानक तो स्फोट होता याचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने इथे जर बघितलं तर जसं हा सीसीटीव्ही मध्ये दिसते लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे आणि त्यातच हे लोक आता जर बघितलं आपण तर सैरावेळा पडताना देखील पाहायला मिळतं. त्यामुळे या भीतीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर निश्चितपणे स्फोटाची आपल्याला दाहकता आपल्याला जाणवते आहे. स्टुडिओ निश्चितच प्रशांत, या सीसीटीव्ही फुटेजमधून आता आणखी काही नवे खुलासे समोर येत आहेत का? पोलिसांना काय माहिती मिळते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, या प्रकरणामध्ये आणखी 2 डॉक्टर या वादाच्या भोवऱ्यात आलेत. एकूण आता 7 डॉक्टर संशयित आहेत, अटक झालेली आहे. डॉक्टर शाहीना यांना देखील अटक करण्यात आली आहे. काय आणखी नवीन माहिती समोर येते? ज्या पद्धतीचं डॉक्टर शाहीनचं जे कनेक्शन आहे ते महाराष्ट्राचं कनेक्शन आपल्याला जाणवतंय. त्यामध्ये मुंब्रामध्ये तो त्याचा लग्न झाल्यानंतर 2015 मध्ये तिचा डिव्होर्स झाला होता याची देखील माहिती आपल्याला पाहायला मिळते. आणि सोबतच ज्या पद्धतीनं
याच्यामध्ये या संपूर्ण घडामोडींमध्ये आता डॉक्टरांचा समावेश पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं जैश-ए मोहम्मद आणि इतर यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या याच्यामध्ये एकतर बघितलं जातंय की एकतर यामध्ये 2 महत्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहे की या जैश-ए मोहम्मदने ज्या तऱ्हेने या सर्व डॉक्टरांचं जे ज्यांच्यावरती असं म्हणता येईल की त्यांना भ्रमित केलं आणि भ्रमित करून ज्या पद्धतीने एवढे उच्च शिक्षित असून देखील त्यांना दहशतवादाच्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जैश-ए मोहम्मदचं जाळं कसं पसरलेलं आहे आणि त्यांनी आता नवीन कृत्या कशा सुरू केल्या याची देखील माहिती या निमित्ताने पाहायला मिळत आहे. निश्चितच त्यांचं ब्रेन वॉश करण्यात आलं. इतके शिकलेले जर डॉक्टर पदावर ते असतील तर त्यांचं निश्चित ब्रेन वॉश करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर ही मोठी घडामोड आपण दिल्लीमध्ये बघितली. नवीन CCTV फुटेज या सगळ्या संदर्भामध्ये समोर आलंय. या स्फोटाची दाहकता प्रशांत नेमकी किती जास्त होती, कारण इथून आम्ही ते व्हिज्युअल्स आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या, पण तिथल्या लोकांना नेमकी ही किती दाहकता जाणवली असेल? जर ती दाहकता जर बघितली आपण, जसं एकतर जेव्हा स्फोट झाला तेव्हा आजूबाजूच्या लोक सगळे सैरामैरा पडायला लागले आणि जे हा मृतदेह आढळलेले आहेत त्यांचे अंग असे विक्षिप्त वाढत होते. अनेकदा ज्या स्फोटाच्या आवाजामुळे अनेकांचे कानांची आपल्या ज्या पद्धतीनं अंग विक्षिप्त झालेलं असतात पाहायला मिळालंय. सोबतच ज्या पद्धतीनं सूत्रांनी जी माहिती दिली आहे, डॉक्टरनी FP वतीनं ज्या माहिती दिली आहे त्या माहितीमध्ये जर बघितलं तर हे सगळे जे आहे ज्या स्फोटाची दाहकता दर्शवणारे डॉक्टरांनी देखील असं म्हटलेलं आहे की जेव्हा हा स्फोट झाला त्यानंतर कारमध्ये असलेले लोक असो, आजूबाजूला असलेले लोक असो, रिक्षात असलेले लोक असो, हे जमिनीवर आटपल्या गेले किंवा भिंतीवर आपटल्या गेले. त्यामुळे त्यांचे अनेक हाडं देखील तुटले. अशा प्रकारची दाहकता FSLच्या प्राथमिक याच्यातून पुढे आलेली आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की हा स्फोट अतिशय भयावह होता. निश्चितच प्रशांत, तुम्ही तिथे ग्राउंडवर देखील गेला होता. लोकांना त्यांचे घरचे त्यांनी गमावलेत, नातेवाईक, जवळचे नातेवाईक असतील किंवा घरात कमवणारा व्यक्ती त्यांनी गमावलाय. सो या स्फोटाची जी दाहकता आहे ती अतिशय जास्त आहे. प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर सगळ्या माहितीसाठी. तर दिल्लीतील दहशतवादी कटाशी संबंधित तपासामध्ये आता नवे धागेदोरे समोर आल्यात. I-20 कारसह संशयित उमर मोहम्मद दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरामध्ये दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास CCTV फुटेजमधून दिसून आलाय. हीच कार मयूर विहार भागात देखील आढळली आहे. तपासात उघड झालंय की हा जैश मॉड्यूलचा हँडलर परदेशातून सोशल मीडिया ॲप्सच्या माध्यमातून निर्देश देत होता. सुरक्षा यंत्रणांनी या परदेशी हँडलरची देखील ओळख आता पटवली आहे. मोठी माहिती या सगळ्या प्रकरणामध्ये समोर आली आहे. ही कार जिने स्फोट घडवून आणला, ही कार दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये दिसून आली. कॅनॉट प्लेस हा दिल्लीचा सगळ्यात प्राईम एरिया आहे. तिथे मोठ्या प्रमाणात जे यंगस्टर लोक असतात ते तिथे जास्त मोठ्या प्रमाणात असतात. तिथे ही कार दुपारी सगळ्यात आधी दिसून आली आहे.